राहुल आणि कमलाकर ही सलामी जोडी आपण पाहतोय. निर्धारित 4 षटकांचा सामना. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले षटक घेऊन येतो अंकुश. आपला मेन एंट्रीगेट एंडच्या टोकाकडून नक्कीच मराठी शाळेच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अंकुश. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू करण्याचा. पहिला चेंडू घेऊन होते अंकुश. सामना करेल राहुल. पहिलं पॉवर प्लेचे षटक. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चेंडू शरीरावर आदळतोय मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण झालेली आहे. लेग बायच्या रूपाने एक अवांतर धावेची संघाचे धावसंख्या पुढे सरकली आणि संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. अंकुश पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय मात्र यावेळेस सामना करेल कमलाकर माळी. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. फुटवर्क दिसून आलेला नाहीये. चेंडूला जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क दिसून आलेला नाहीये आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अंकुश वळतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. चेंडू आता थर्ड मॅन रिझर्व मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3. 2 धावा झालेल्या आहेत. सॉरी, पहिली धाव लेग बायच्या रूपाने आली होती आणि ही पहिली धाव बॅट मधून येते. वेलकम. स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री राजेश धाकल्या पाटील, माजी सरपंच वडूनगर यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम. यावेळेस सुरेख फटका, हवाई फायर. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषेकडे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच नुकतंच आमच्यामध्ये आगमन झालेलं आहे ग्रामपंचायत वडूनगरचे माजी सरपंच सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यानंतर त्यांच्यासोबत विनोद चौगुले साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम. दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातोय मिडन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक जे पाहिजे त्या दरम्यान 2 धावा पुढे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देतोय फलंदाज राहुल. या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 10. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा अंकुश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे गुरुदत्त स्पोर्ट मानकुल या संघाला राहुल याच्या रूपाने. राहुल बॅक टू डग आउट. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. कुठल्यान स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट सीमारेषेकडे
क्षेत्ररक्षक तैनात होता, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये, चांगली झेल पकडतोय आणि राहुल याला पवेलियनचा रस्ता दाखवतोय. अंकुश पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 1/10. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. पाहूया दुसरा कुठला गोलंदाज येतोय आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी. संदीप येतोय, बॅट्समन संदीप येतोय राहुल याची जागा भरून काढण्यासाठी. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो जितू पाटील. नक्कीच पहिल्या 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, त्यामुळे पहिले 3 षटक हे 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपल्याला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये वाढवावा लागेल. यावेळेस बॅकफुट जाऊन कट केलेला यष्टिरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटतोय. शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षण चांगलं आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये परततोय फलंदाज कमलाकर. फलंदाज हा धावबाद. नवीन फलंदाज सुनील माळी येतोय कमलाकर याची जागा भरून काढण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहतोय दुसरा गडी बाद होऊन पवेलियनमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11. 2/11. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जितू पुन्हा एकदा वळतं आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय जितू. नक्कीच 40+ संघातील अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आणि कर्णधार सुद्धा आहेत जितेंद्र धुमाळे. विक्रम स्पोर्ट्स या संघाचे कर्णधार जितेंद्र धुमाळे यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान सुरेख फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याकडून चूक घडतीये. सहज सोपा झेल सुटलेला आहे आणि जीवनदान मिळालेला आहे तो म्हणजे सुनील माळी याला. दरम्यान एकच धाव. धावसंख्या 12. 2/12. पुन्हा एकदा जितू वळतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कड लागते. चेंडू जातोय यशान मागे. लॉंग स्टॉप. सीमारेषा पार. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच नशिबाचा चौकार येतोय. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या वरच्या अंगाला लागतोय आणि यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. लॉंग स्टॉप. सीमारेषा पार. 4 धावा. 4 धाव्यांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2/16 ही धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळतीये. जितू पुन्हा एकदा वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल संदीप माळी. यावेळेस मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. जातोय चेंडू डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या मधोमध. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी ब्युटिफुल षटकार. काय फटका केलेला. अतिशय उत्कृष्ट फटका. मनगटाचा पुरेपूर वापर करताना आपण पाहतोय. फ्लिक केला होता चेंडूला. गतीचा परिपूर्ण वापर केलेला आहे आणि
चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सीमारेषे दरम्यान 6 धावांसाठी षटकार. 6 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 22. जितू पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मात्र यावेळेस फटका फसलाय. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न दिसून आलेला नाहीये. 2 धावा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नक्कीच होणार. 3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि काहीसा तापमान जास्त असल्या कारणाने फलंदाजी करणारा संदीप याने नकार दिलेला आहे चौथ्या धावेसाठी. धावसंख्या आपण पाहतो 25. 25 धावा धावफलकावर लागत आहेत. चांगली धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 25. 2 बाद 25. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल सुनील माळी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाला होता फलंदाज. मात्र कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 25. 2 बाद 25. यानंतर मी विनंती करेन सोनाली संघाचे कर्णधार आणि धामणगाव संघाचे कर्णधार पहिल्या इनिंगच्या समाप्ती अगोदर आपण नाणेफेकीसाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. आईदेवी सोनाले संघाचे कैलास मडवी आणि श्याम स्पोर्ट्स धामणगाव संघाचे श्याम पाटील आपण सुद्धा यायचं आहे. नक्कीच यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. त्या अनुषंगाने आपण पहिल्या इनिंगच्या अगोदर संपायच्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन बाद 25 आपण सामना पाहतोय. साई कृपा डुंगे आणि गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोळी. राकेश पाटील येतोय 3रं षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं. 2 षटकांमध्ये चांगली टोटल आतापर्यंत उभारलेली आहे ती म्हणजे गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाने. राकेश सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस सुरेख ड्राईव्ह केली होती. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक झेपावेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आणि 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी 2 पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत. 3रं षटक सुरू आहे. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये काव कॉर्नर सीमारेषेकडे. एका टप्प्याने पंचांचा अधिकृत इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येला वेग प्राप्त होतो. धावसंख्या होती ती 30 धावा धावफलकावर लागत आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला तो म्हणजे सुनील माळी याच्या बॅटमधून. येतोय पहिला चौकार. धावसंख्या 30. पण एकदा राकेश वळतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल सुनील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. हवाई फायर. चेंडू हवेमध्ये आणि या इथे झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र त्याकडून चूक घडते. झेल सुटतोय आणि चेंडू झेल सुटल्यानंतर सीमारेषा बाहेर पडतोय 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होती ती
36 36 धावा धावफलकावर लागतायत. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलेल्या लॉंग ऑन सीमारेषेकडून क्षेत्ररक्षक झेपावतोय. त्या दरम्यान एक धावसंख्या 37 37 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 37 धावा अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष. राकेश यावेळेस शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच शरीरावर आदळतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्या 38 2 बाद 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील शेष. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे चेंडू आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत. फक्त आणि फक्त एकच धाव. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा झालेल्या आहेत. 39. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोकजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय सुरेश बाळामा मात्रे चषक 2024 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. वेलकम सर वेलकम. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 39. 13च्या सरासरीने या धावा आतापर्यंत आपण निघताना पाहतोय. आणि शेवटचा अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, टोलवीचं षटक, लास्ट ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज विनोद पाटील. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय गुरुदत्त मानकोली या संघाला. विनोद सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल सुनील. आणि नक्कीच चेंडू हवेमध्ये. बॅटची लिडिंग एज. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतोय. यष्टन मागे यष्टरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. टप्पा पडल्यानंतर आकस्मिक उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. बॅटची वरची कड आणि चेंडू हवेमध्ये होता. यष्टरक्षक त्या चेंडू खाली. सुरेख जेल. फलंदाज होतोय फेल सुनील याने बाद होण्यापूर्वी आतापर्यंत आपण पाहतोय 13 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एक चौकार आणि एक उत्तुंग षटकार. चौथा आणि अंतिम षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात विनोद याला यश प्राप्त होतोय. निलेश यष्टरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. चांगला झेल पकडलेला आहे. सॉफ्ट डिस्मिसल. सुनील बाद होऊन तंबूच्या आश्रयात जातोय. नवीन फलंदाज येतोय संदीप माळी. दोन्ही संदीप माळी मैदानामध्ये आहेत. दोघांचं नाव संदीप आहे आणि आडनाव माळी. मानकोली गाव म्हटलं तर माळी आणि केने हे सरनेम नक्कीच फेमस आहेत. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक चोरटी धाव 22च्या रूपाने प्राप्त झालेली आहे. धावसंख्या होती ती म्हणजे 40. 40 धावा धावफलकावर लागत आहेत. नक्कीच गुरुदत्त मानकोली संघ यांचा प्रयत्न असेल 50 या धावसंख्येला टच करण्याचा, धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा. मात्र शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी विनोद याची. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने एकच धाव. धावसंख्या 41. विनोद अजूनही या षटकातील काही चेंडू शेष.
यानंतर सोनाळे आणि धामणगाव दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या. आपण नाणेफेक करणार आहोत. यावेळेस बॅकफुटवर जाऊन अतिशय प्रेक्षणीय कट केला होता, मात्र त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या आली ती 42. 42 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा फ्रीडम दिलेला नाहीये, मुभा दिलेला नाहीये मोठे फटके खेळण्याची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनोद पाटील याची. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस आणि पंचांचा बोर्ड हवेत. काय चपळाई केलेली आहे यष्टिरक्षक निलेश याने. फलंदाजाला माघारी परतवलेलं आहे. सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे डायरेक्ट हिट केला होता यष्टिरक्षण करताना निलेश याने. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलेलं नव्हतं, मात्र फलंदाजाला हेरलं होतं की हा रेषेच्या पुढे आहे आणि डायरेक्ट हिट केला फलंदाज बाद. मात्र वाईटचा इशारा देखील पंचांनी केलेला आहे. धावसंख्या 43. 43. रणजित माळी येतोय. यावेळेस योग्य तो संपर्क नाही, एकदा पूर्ण झालेली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 44. 4 बाद 44. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा आणि या षटकाचा, या ओव्हरचा देखील शेवटचा चेंडू घेऊन येतोय विनोद पाटील. सामना करेल संदीप. यावेळेस मोठा फटका. चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेकडे, जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ येथे होतोय समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. 50 धावा झालेल्या आहेत आणि आव्हान समोर ठेवले ते 51 धावांचे गुरुदत्त स्पोर्ट्स मानकुली या संघाने साई कृपा डुंगे या संघासमोर. चला नाणेफेकीसाठी या लवकरात लवकर. धामणगाव संघ तसेच सोनाळे संघ कर्णधार, सोनाळे संघ कर्णधार आणि धामणगाव संघ कर्णधार लवकरात लवकर यायचं प्लीज. वेळेसंदर्भात सहकार्य करा. आज कैलाजी मडवी आपण यायचं लवकरात लवकर नाणेफेकीसाठी. आजच्या शेड्यूलमध्ये सुरुवात होतानाच आपल्याला उशीर झालेला आहे, कारण आजचा शेड्यूल आपला लेट स्टार्ट झाला होता आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने आपणास विनंती करतो की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सोनाले संघ कर्णधार तसेच धामणगाव संघ कर्णधार. आणि नक्कीच नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि नक्कीच टॉस बॉक्स मध्ये टॉस घेतील आमचे सहकार समालोचक, आमचे मित्र सन्माननीय उमेश पाटील. ओव्हर टू उमेश पाटील. तर एक महत्त्वाच्या सामन्याची इथे नाणेफेक होत आहे. श्याम स्पोर्ट्स धामणगाव आणि आईदेवी सोनाले. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असताना आपण आर के बिल्डर टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अशोकजी पाटील तसेच विनोदजी चौगुले यांनी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. तर चला धामणगाव संघाचा कर्णधार आणि सोनाली संघाचा कर्णधार आपण आर के बिल्डर टॉसबॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. रोडलाच लागलेला आहे मेन रोड. मॅक्सेस सोडला ना, मॅक्सेस सोडला का पुढे गेलो ना आपण
का जरासा यू टर्न मारतो ना, यू टर्न नको, यू टर्न त्या साईडला रॉंग साईडला बघ ना, राईट साईडला बिल्डिंग बंद पडल्यात त्या. तर एक महत्त्वाचा सामन्याची इथे नाणेफेक होणार आहे. मान्यवर अशोकजी पाटील तसेच विनोद चौगुले टॉस बॉक्समध्ये हजर आहेत. तसेच दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. आजच्या दिवसातला एक महत्त्वाचा सामना सिनियर 40+ माध्यमातून आपण पाहत आहात. बेस्ट ऑफ लक. फोटो करते पहिले. तर नाण्याची बाजू मी तुम्हाला सांगतो. एका बाजूला आहे आयोजक संघ जय सोनोळी आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला असेल ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा ठेवलेली आहे ते म्हणजे ग्रामीण सम्राट बाळेमामा म्हात्रे. नाही चॉईस ये बोल. बोला सोनू आणि जय सोनोळी असा कॉल आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर जय गावदेवी आई गावदेवी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तर कर्णधार सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करतो. तर आधीच ठरवून आले होते की नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेणार. हो, अगोदरच ठरवलं. तर सीझन क्रिकेटचा चालू होऊन जवळजवळ 2 महिने झालेले आहेत. या 2 महिन्यामध्ये तुम्ही अनेक स्पर्धा खेळल्या असतील. तर तुमच्या टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे? चांगला परफॉर्मन्स आहे. नवीनच टीम आहे पण प्रयत्न करते आम्ही. तर समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40+ पर्यंत जाऊ. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर धामणगाव संघ नाणेफेक हरले आहात. नाणेफेक जर जिंकली असती तर काय घेतलं असतं? तरी आम्ही बॅटिंगच केली असती. म्हणजे तुमचं एकतर मनासारखं झालं आहे. तर बॅटिंग करताना किती धावांचं टार्गेट समोरच्या संघाला तुम्ही देणार आहात? 40-45 पर्यंत आम्ही टार्गेट ठेवू. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ पूर्णा विकी टावरे. आई गावदेवी सोनाले. तर सामना सुरू होतोय. 51 धावाचे टार्गेट साईकृपा डुंगे या संघासमोर आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. दिलीप पाटील आणि जितू पाटील आणि गोलंदाजीसाठी मानकोली संघासारखे आलेले आहेत ते राहुल माली. पहिलं सलामीचं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन दिलीपसाठी 51 धावांचं मोठं असं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. पहिला चेंडू राहुल याचा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि पहिलाच निर्धाव चेंडू राहुल याचा. 50 धावा 51 धावा चेस करायच्या आहेत. तर तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये जवळजवळ 14-15 तरी धावा बनवायला लागतील. राहुल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुढे सरसावले होते पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव जाणारा हा चेंडू. चांगली गोलंदाजी राहुल माली यांच्याकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहुल यांच्याकडून होत आहे. समोर फलंदाज दिलीप पाटील अजूनही खातं खोललेलं नाही आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे थोडीशी चूक झालेली आहे कमलाकर यांच्याकडून आणि चेंडू जातो या लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर चौकार. आणि चौकाराने इथे खातं खोललेलं आहे दिलीप याचं. खरे तर हा चेंडू अडायला हवा होता परंतु इथे द्विधा मनस्थितीत होते कमलाकर. झेलसाठी जाऊ की चेंडू अडवण्याचा प्रयत्न करू.
आणि त्याच मनस्थितीत तो चेंडू सीमापार गेला आणि चौकाराने धावसंख्या 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. दिलीप याच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. पाहूया राहुल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट दिलीपसाठी. पुन्हा एकदा वर पिच चेंडू, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली रणजित माली येतोय आणि येथे खेळी संपुष्टात येते दिलीप पाटील याची. पहिला हादरा बसतोय साईकृपा डुंगी या संघाला. दिलीप पाटील हा एक चौकार मारून बाद होत आहे. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना साईकृपा डोंगे या संघाचा. पाहूया क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी कोणाला संधी मिळते. आणि क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत फलंदाज धनाजी पाटील. पाहूया धनाजी पाटील याच्या बॅटमधून किती धावा निघतात आणि संघासाठी तो किती योगदान देतोय. चार धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. 51 धावांचं मोठं टार्गेट आहे समोर. तर फटकेबाजी करायला लागेल इथे साईकृपा डुंगे या संघाला. राहुल माली पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. आत्ताच एक विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. पाहूया पुढच्या चेंडूवर काय घडतं काय बिघडतंय. समोर नवीन फलंदाज धनाजी. सुरेख असा फटका स्वेप केलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे बाहेर चौकार. सुरेख असा फटका मारला होता. पायांवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वीप केला होता त्या चेंडूला धनाजी यांनी आणि चेंडू सरळ फाईन लेग सीमारेषा बाहेर चौकारासाठी गेलेला आहे. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 8. 1-8 पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवर मोठा फटका मारतात की स्ट्राईक रोटेट करतात धनाजी. राहुल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला होता. इनफीच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि हा निर्घाव चेंडू राहुल याचा. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येतात त्या 8. उर्वरित 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 43. तीन ओव्हरमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 43 धावा. आता मात्र इथे फटकेबाजी करायला लागेल मानकोली संघाला जर हरवायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 2 मोठे फटके इथे मारायला लागतील. नवीन गोलंदाज क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी संदीप माली आलेले आहेत. पाहूया संदीप माली कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आहे सलामीला आलेला फलंदाज जितू पाटील. संदीप माली तू जितू पाटील. पाहूया जितू पाटील कशा प्रकारे खेळून करतो संदीप माली याला. 8 धावा धावफलकावर आहेत. अजून 43 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडूमध्ये आणि ते मोठे फटके मारावेच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेक, चांगले गॅदर केलेले यष्टीरक्षकाने. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 9. एक बाद 9.
तर पहिला चेंडू टाकून झालेला आहे, एक धाव निघालेली आहे, धावसंख्या 9. पुढचा चेंडू संदीप माली, समोर असेल फलंदाज धनाजी, याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला असेल पहिल्या ओव्हरमध्ये. इथं धनाजी आता स्ट्राईकला आहे. संदीप माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. धनाजी याला ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने हा मारलेला फटका चौकारासाठी, अतिशय सुरेख असा फटका. सुरेख अशी फलंदाजी धनाजी याच्याकडून, दोन चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूची गती कमी होती आणि खूप वेळ होता धनाजीकडे हा शॉट खेळण्यासाठी. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे 13. एक गडी बाद 13. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 51 धावांचं टार्गेट समोर आहे साईकृपा डोंगेच्या. यानंतर होणारा सामना असेल आई देवी सोनाले आणि श्याम स्पोर्ट आई गावदेवी सोनाले आणि श्याम स्पोर्ट दामणगाव. नाणेफेक झालेली आहे. सोनाली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. संदीप माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज धनाजी, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक राहुल तिकडे असेल, मनोज आहे. एक धाव पूर्ण आणि 2 धावा. या 2 धावांची संघाची धावसंख्या 15. एक बाद 15. सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. पंधरा धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ते फलंदाज बाद. धनाजी बाद होतोय. सुरेख अशी गोलंदाजी संदीप माली यांच्याकडून. एक चौकार खाल्ल्यानंतर त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय संदीप माली. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज बाद केलेला आहे आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 51 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी येथे कमी पडतोय साईकृपा डोंगे या संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. विनोद, नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुनील आलेले आहेत, विनोद आलेले आहेत. पाहूया विनोद यांच्या बॅटमधून किती धावा निघतात की संघाला विजयापर्यंत नेण्यास उपयोगी ठरतील. समोर गोलंदाज संदीप माली, आतापर्यंत चांगले षटक. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर समीकरण नक्कीच कमी होईल. फुलटा चेंडू आणि चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि ते झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 16. राहुल बॉल तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 16. आता उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 35. 12 चेंडू आणि 35 धावा. एक मोठं असं आव्हान राहिलेलं आहे.
12 चेंडूमध्ये 35 बनवायचे आहेत. जर या स्पर्धेचा नियम असा आहे की चेंडू हरवला, फुटला तर नवीनच चेंडू देण्यात येईल, आणि जर चेंडू फुटला तर त्या चेंडूवर जसे घडलेलं आहे तेच कायम राहणार आहे, नवीन बॉल टाकण्यात येणार नाही आहे. तर क्रमांक 3 ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील माली आलेले आहेत. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अजून मनोज केने याचं षटक एक बाकी असेल. मनोज केने याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलेलं आहे कर्णधारांनी, आणि सुनील माली याला आणलेलं आहे तिसरे षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज विनोद पाटील. पाहूया विनोद पाटील या षटकामध्ये किती धावा जमवतात. सुंदर असा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव आलेला आहे सुनील माली याचा. सुनील माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट विनोदसाठी. आता मात्र चेंडू उडवला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण आणि 2 धावावरचे समाधान. धावसंख्या होते 18. 1 बाद 2 बाद 18 अशी धावा झालेली आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठे पटके मारावे लागतील. सिंगल डबलने मानकोली संघाला काही फरक पडणार नाही इथे. सुरेख असा वेगवान चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. इथे वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिशा भरकटली आणि 1 धावेचा भुर्दंड इथे मात्र गोलंदाजाला द्यावा लागतोय. फुलटॉस चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. एक सोपा झेल तिथे संपादन करताना क्षेत्ररक्षक रणजित माली. विनोद पाटील बाद होत आहेत. खास काही करता आलं नाही विनोद याला, फक्त 3 धावा काढून ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरताना राकेश पाटील. एकोणीस या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे साई कृपा डुंगे या संघाचा. राकेश पाटील मैदानावर आलेले आहेत. चांगली गोलंदाजी सुनील माली यांच्याकडून सुद्धा होत आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत. एक वाईट चेंडू हाताळला, 2 धावा दिल्या, टोटल 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केलेला आहे. 19 धावा झालेल्या आहेत टोटल. अजून बऱ्याच धावा बनवायच्या आहेत साईकृपा डोंगे या संघाला. 51 धावांचं टार्गेट आहे, मात्र फलंदाजी तशा प्रकारे होत नाही आहे. एक धनाजी याचा अपवाद वगळता तर कुणीही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेला होता, झेल घेण्याचा प्रयत्न इथे कमलाकर याचा, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी तो निर्णय बदलला. मात्र कुठलंही जास्त नुकसान नाही आहे. 2 धावा इथे फलंदाजाला मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ते 21. सुनील माली पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज राकेश पाटील. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही, निर्धाव जाणारा हा चेंडू. सुनील माली पुन्हा एकदा तयार. स्लोवर चेंडू, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातो या शॉर्ट लेगला. 1 धाव पूर्ण. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते इथे 22. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा येतात त्या 22. त्या उर्वरित 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 29. 6 चेंडू आणि 29 धावा. कमीत कमी 4 षटकार तरी मारावे लागतील. आणि गोलंदाजीसाठी जो मनोज केने एक महत्त्वाचा असा गोलंदाज शेवटच्या षटकासाठी राखून ठेवला होता कर्णधाराने. 6 चेंडूमध्ये 29 बनवायचे आहेत.
स्पीडअप करायचं आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता ही खेळपट्टी रेग्युलर क्रिकेटसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. मनोज केने तयार. 6 चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत. समोर फलंदाज राकेश. चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहुल तिकडे आहे. दरम्यान 2च धावा. हे 2 धावांची संघाची धावसंख्या 24. तर 5 मध्ये 27 बनवायचे आहेत. 5 चेंडू आणि 27 धावा. 1-2 धावा काढून काम जमणार नाहीये. षटकार मारावे लागतील. हो चालू आहे. हरेल आता जिंकेल. हा चालेल. हा चालेल. नाही आणि अशी षटकार आलेला आहे. कॅच घेतली नसेल बाहेर गेली. म्हणजे कॅच घेऊन सीमारेषा ओलांडली होती आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत्या 33. सुंदर असा चेंडूची गती इथे कमी केली होती. 1 धाव इथे मिळाली आहे 22च्या रूपाने आणि ते गुरुदत्त मानकोली संघाला शुभेच्छा येतात. मानकोली गावातील सुप्रसिद्ध असे समालोचक कालीराम केने यांच्याकडून आणि तसेच आयोजक श्री राजेशजी धाकल्या पाटील यांना सुद्धा त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मनोज केने यांच्याकडून. धावसंख्या येते 30. 2 चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत. 20 बनवायचे आहेत 2 चेंडूमध्ये. हा चेंडू वेगवान हाताळला होता. चेंडू जातो या स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार. लेझी क्रिकेट इथे क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळाले. तू पकड मी पकड याच्या नादात तो चेंडू सीमा पार केला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या ते 35. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 1 चेंडू 16 धावा.